सोमवारला नाही तुमच्या त्याने दररोज येता येत, पण सोमवारच्या दिवशी या. दर सोमवारच्या दिवशी 52 लोकांचे नाव लिहून घ्या. दर सोमवारचे 52 लोकांचे. त्या 52 लोकांना सांगा की बाबा या सोमवारी तुझी आरती आहे, त्या सोमवारी तुझी आरती आहे, त्या सोमवारी तुझी आरती आहे. मी सांगतो तुम्हाला, या सोमवारी तुम्ही करा, दुसऱ्या सोमवारी तुम्ही करा, तिसऱ्या सोमवारी तुम्ही, चौथ्या सोमवारी तुम्ही, पाचव्या सोमवारी 5 लोक तर इथंच लागलेत. करा, मी त्यांना सांगितलं ते. त्यांनी 5 सोमवारला आपले हे करा. बाकीच्याची नावं लिहून घ्या. सोमवारीला यायचं, जोडप्यानं त्या ठिकाणी आरती करायची, चांगला प्रसाद ठेवायचा, शिऱ्याचा, लाडूचा, पेढेचा. पोरं येतील आशेनं, पेढ्याच्या, शिऱ्याच्या, लाडूच्या आशेनं मुलं येतील. पण खरं सांगू, त्या पेढ्याच्या, त्या पोळ्याच्या आशेनं पोरं येतील ना, त्यांना खऱ्या अर्थानं मंदिरात येण्याचं वळण लागेल. खऱ्या अर्थाने आपण मंदिरात गेलं पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. हे त्या पोरांना या चॉकलेटच्या माध्यमातून, चॉकलेट देणं का असेत ना, ते याच्यातून सत्य होईल. म्हणून याच्यासाठी कधीच नको नका, एवढीच विनंती या कथेच्या माध्यमातून करतो. असो, गेल्या 7 दिवस झाले तुम्ही आम्हाला सहन करून राहिलात. खऱ्या अर्थाने आमची लायकी नसताना, आमची कुवत नसताना तुम्ही आम्हाला या भल्या मोठ्या आसनावर विराजित केलं. आपण सांगणारे कोणी नसतो. खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याची जोपर्यंत इच्छा होत नाही, तोपर्यंत कुठल्याच गोष्टी शक्य होत नाही, कुठल्याच गोष्टी शक्य होत नाहीत. आणि म्हणून या 7 दिवसामध्ये अनावधानाने, तसं मला आत्मविश्वास आहे, अभिमानाचं बोलत नाही, मला आत्मविश्वास आहे, मी शक्यतोवर कोणाचं मन दुखेल असं बोलतच नाही, सकारात्मक बोलून राहिलोत, बोलतच नाही. पण तरी सुद्धा चुकून माझ्याकडून किंवा आमची हे जे काही सहकारी मंडळी आहेत, आमचे साऊंड सिस्टीमवाले आहेत, हे आमच्या टीमचे आहेत, त्यामुळं यांच्याकडून चुकून एखादा वाईट शब्द निघाला असेल, जो तुमच्या हृदयाला दुःख देणारा ठरला असेल, त्या बाबतीमध्ये अंतःकरणापासून माफी मागतो. अंतःकरणापासून माफी मागतो. अंतःकरणापासून आपला मुलगा म्हणून आम्हाला माफ करावं ही विनंती करेल. खऱ्या अर्थाने आपण शेगावकरांनी खूप प्रेम दिलं. या नाग्याचा नागेश महाराज जे लोक म्हणतात, आज जो 3 जिल्ह्यात नव्हे 3 राज्यामध्ये जो कथा करायला फिरतोत ना, खऱ्या अर्थाने ही लायकी जर कोणी बनवली असेल तर ही शेगावनी बनवलीत, शेगावकरांनी मला बनवलं. कारण मी 2003 साली 10वी, म्हणजे 2005ला 10वी, पण मी 3 पासून जे काही शिक्षण घेत होतो ना, तेव्हापासून माझे 2011 पर्यंतचा सर्व काळ हा शेगावच्या गल्लीमध्ये गेलाय. मी या मार्गाने बऱ्याच वेळा, आम्ही साधू निवासवर राहायला असल्यामुळे बऱ्याच वेळा या मार्गातून आम्ही गेलोत. खऱ्या अर्थाने आज ही जी लायकी कुवत बनवलेली आहे, हे खऱ्या अर्थाने तुम्हा मायबापांच्या मुळे शक्य झालेलं आहे. खऱ्या अर्थाने तुमचा हा आशीर्वाद सदैव राहावा. आपली कथेतच भेट झाली पाहिजे असं अजिबात नाही, पण खऱ्या अर्थाने एखाद्या वेळेला सत्संगाच्या वेळेला भेटी होत राहाव्या हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि 7 दिवस झालेत आपण हे जे इथं यूट्यूबला लाईव्ह सेवा ऐकतोय, लाईव्हने हे प्रसारित केल्या जाणार आहेत. आमचे स्वरांजली साऊंड सिस्टीम म्हणून यूट्यूब चॅनल आहे, भाऊच्या या चॅनलला खऱ्या अर्थाने सबस्क्राईब करा. रोज नित्याने कितीतरी लोकांना ते सेवा पुरवून राहिलेत. आणि सोबतच भाऊनी लावल्यामुळे आम्ही स्वतःचं चॅनल या ठिकाणी लावलं नाहीत. आमचं नागेश आगलावे ऑफिशियल अभंग गाथा हे यूट्यूब चॅनल आहेत, याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही नित्याने आमच्या ज्या नवनवीन कथा यूट्यूबला अपलोड होतात त्या पाहू शकणार. सोबत आम्ही इंस्टाग्रामला बऱ्याचपैकी आपण जवळजवळ 24 ते 25 हजार संख्येने आपण एकत्र कुटुंब निर्माण केलेलं आहे. त्याच्यातही भर व्हावीत म्हणून नागेश आगलावे ऑफिशियल या इंस्टाग्राम आयडीला त्या ठिकाणी फॉलो करून आपण या कुटुंबामध्ये जोडू शकतो, जेणेकरून सातत्याने जे काही सत्संगाच्या बाबती गोष्टी आहेत, त्या सत्संगाच्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून करता येतील. आपण सगळ्या लोकांनी खूप प्रेम दिलं. मी वैयक्तिकरित्या खरंच कोणाचं नाव घेणार नाही, कारण हा कार्यक्रम आपण
रोज नित्याने कोणीतरी भोजनाची व्यवस्था केलीत, पासून दिलीत. नव्हे यांच्या सेवा होता अशा नाहीत, तर इथं कोणी मंडप झाडत होत, इथं कोणी पाणी होतं, इथं कोणी प्यायचं आणत होतं. प्रत्येक पद्धतीची सेवा यांनी कायिक वाचिक मानसिक पद्धतीने केलीत. आणि कोणी नसेल बाकी सेवा तर श्रवणाची सेवा या ठिकाणी दिलीत. ही सेवा काही कमी नाही. म्हणून आपण प्रत्येकाने या ठिकाणी अंतकरणापासून सेवा दिलीत. ही अंतकरणापासून दिलेली सेवा खऱ्या अर्थाने माझ्या नंदिकेश्वराला आवडलेली आहे. माझ्या नंदिकेश्वर आपल्या भक्तीचा स्वीकार नक्कीच करेल, नक्कीच त्या सेवेमध्ये आपल्याला मदत करेल. आपल्याला या